नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत मँगो पुडिंग। मँगो पुडिंग म्हणजे आता मँगोचं सीझन चाललं आहे, तर मी म्हटलं आता मँगोची अजून एक रेसिपी आपण करूया घरी। मुलगा माझा सुट्टी पडलेली आहे, तर तो नवीन नवीन डिमांड करतच असतो। मँगो पुडिंगसाठी आता माझ्याकडे कस्टर्ड पावडर नव्हती, संपलेली होती। तर कस्टर्ड पावडर बनवणं एकदम सोपं आहे। जर का आपण अर्धा वाटी साखर घेतली तर पाव वाटी त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि पाव वाटी जे आहे ते दुधाची पावडर, म्हणजे तुम्ही जी 10 रुपयाला पॅकेट मिळते तर ती मिल्क पावडर तुम्ही ॲड करायची मिक्सरला आणि ती फिरवून घेतली की त्याचं कस्टर्ड पावडर रेडी होतं। एक आंबा घेतला आहे मी चांगला पिकलेला आणि तो कापला आणि त्याचे स्लाइस केले आणि आतमधून जे आहेत साल वेगळी करून पीस करून घेतले बारीक बारीक। आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कस्टर्ड बनवलेलं होतं त्यामध्ये जे आहे तो हा आंब्याचे पीसेस घातलेले आहेत आणि हे जे आहेत ते पीसेस आपल्याला व्यवस्थित मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे आहेत। मँगोची लस्सी बनवता येते, मँगो मिल्कशेक बनवता येतं, आमरस पुरी, आमरसची तर मी रेसिपी दाखवलेली आहे। सोप्या आहेत सगळ्या रेसिपीज। आता मँगो नुसतं आपण खातो, पण खूप पेटी असेल आपण घेतलेली असेल आणि वेगवेगळे पदार्थ बनवायचे असतील तर आपण आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो। मी मँगो केकसुद्धा बनवलेला आहे, त्याची रेसिपी पण मी शेअर करेन तुम्हाला। तर अशा प्रकारे मी हे मँगोचे पीसेस बनवले, ते त्या कस्टर्ड पावडरमध्ये जे आहेत ते मँगो पीसेस घालून जे आहेत ते व्यवस्थित फिरवून घेतले आणि काय केलं, एक पॅन घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि त्यात दूध अर्धा लिटर ओतलं आणि ते गरम केलं। गरम केल्यानंतर जे आहे तुम्हाला जर का अजून थोडंसं गोड हवं असेल ना, तर मी अर्धा वाटी साखर घातलेली होती। जर तुम्हाला अजून थोडंसं गोड करायचं असेल तर थोडीशी साखर ॲड करू शकता। आणि जे हे आपण मँगो पल्प जो फिरवून घेतलेला होता कस्टर्डमध्ये, कस्टर्ड पावडर बनवून त्याच्यामध्ये, तर तो घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। ढवळून जो आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। हळूहळू ते जे आहे दाटसर होत जातं। दाट झालं ना ते एक व्यवस्थित तुम्हाला कळतं ते दाट झाल्यानंतर की मग ते जे आहे ते गॅस आपण बंद करायचं। आणि आता हे माझ्याकडे असे कपकेक बनवण्यासाठी वगैरे जे आहे ते हे भांडं होतं माझ्या ओव्हनमधलं, तर त्याला मी ऑइलने, तुपाने किंवा ऑइलने ग्रीस करून घ्या तुम्ही। आणि त्याच्यामध्ये जे आहे ते हे आपण जे मिश्रण शिजवलेलं आहे मँगोचं ते ह्याच्यामध्ये घालायचं आणि फ्रीजमध्ये फक्त 3 तास आपल्याला ठेवायचं आहे सेट व्हायला। जेली फॉर्ममध्ये ते होतं, तर 3 तास मी फ्रीजमध्ये ठेवला आणि त्याच्यानंतर जे आहे ते बाजूने असं सुरीने फिरवून जे आहे ते दाखवते मी तुम्हाला। अशा पद्धतीने जे आहे ते आपलं मँगो पुडिंग जे आहे ते अगदी झटपट आणि वेगळं काहीतरी, मुलांना असं आता गरमी एवढी वाढली आहे तर थंड असं काहीतरी वेगळं असं दिलं की मुलं खूप आवडीने खातात। तर खूप छान झाली ही रेसिपी आणि चवीलासुद्धा छान लागली। तुम्हीसुद्धा नक्की करून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा। मँगोचं म्हणाल तर तुम्ही, मी मँगोचा केकसुद्धा बनवलेला आहे, तर त्याचीसुद्धा मी रेसिपी शेअर करेन। आणि अशा पद्धतीने हे जे आहे मँगो पुडिंग छान तयार झालेलं आहे। धन्यवाद।